मकर संक्रांतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. संक्रांतीनिमित्त आपण छान असे तिळाचे लाडू आणि तिळाची वडी बनवणार आहोत. त्यासाठी मोठी वाटी आपण तीळ घेतले आहेत, छान भाजून घेतले आहे. शेंगदाणे छोटी वाटी घेतले आहे, ते पण आपण छान मध्यम गॅसवर भाजून घेतले आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि एक वाटी गूळ घेतला आहे, आपण अर्धा गूळ केला आहे. 2 भांड्यामध्ये आणि कुकरला आपण 3 शिट्ट्या देऊन तो गूळ वितळून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पाक करायची झंझट नाही आणि हात भाजायची पण झंझट नाही. 3 शिट्ट्यामध्ये आपला छान असा गूळ वितळून निघेल. हे बघा 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण त्यानंतर त्यातली भांडी काढून घेणार आहोत. गूळ बघू शकता आपण छान असा आपला वितळला गेला आहे. त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये 1.5 वाटी जो आपण ती भाजून घेतले होते ते असे जाडसर मिक्सरला फिरवून घेतले आहेत. ते आपण 1.5 वाटी घेणार आहोत. आणि जो आपण गुळाचा पाक बनवला होता कुकरमध्ये तो त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. बघू शकता खूप छान आणि एकदम करायला सोपे. पाक घ्यायची झंझट नाही. पुढे गेला मागे गेला, गोळी झाली नाही झाली, पातळ झाला, अशा प्रकारे. आणि आपण बनवताना अजिबात आपल्या हाताला पण चटके बसणार नाहीत. त्यानंतर आपण वेलची पूड घातली आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता आपण एकदम करायला सोपं, बिना झंझट अशी सोपी अशी तिळाची लाडू आणि तिळाची बर्फी. एकदम मऊसूत होते, अजिबात कडक नाही. त्यानंतर आपण अख्खे तीळ घातले आहेत. म्हणजे आपण जी बर्फी खाणार आहोत ते आपल्याला दाताखाली खाताना लागणार. खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे. अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे. माझा शेंगदाण्याचा कूट घालायचा व्हिडिओ स्किप झाला आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण ताटाला तूप लावून घेतलं, खाली असे तीळ घालून घेणार आहोत. आणि वरण आपण जे घट्ट आपण तिळाचं मिश्रण तयार केलं आहे ते अशा प्रकारे आपण त्यावर पसरवणार आहोत. खूप सुंदर आणि मऊसूत होते आणि करायला तर एकदम सोपी. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी. छान असं मी ताटामध्ये थापून घेतलं आहे हाताच्या साह्याने, अजिबात गरम नव्हतं. वरून पण आपण छान असे तीळ पसरवले आहेत बघा. आणि हाताने आपण ते छान दाबून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर होते, मऊसूत, अगदी ओठाने खायला येणारी अशी आपली तिळाची वडी. ही रेसिपी आपण चाकूच्या साह्याने त्याचे पीस करून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पीस करून घ्यायचे आहेत. मी चौकोनी बनवणार आहे, बघू शकता आपण. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या काढणार आहोत. बघा किती सुंदर, अगदी सहजरित्या आपल्या वड्या पडत आहेत. छान अशी आपली वडी तयार झाली. आता आपण लाडू करून घेणार आहोत. 1 वाटी आपण जे तीळ बारीक केले होते, थोडंसं जाडसर, जास्त बारीक पण नाही केले, ते घेतले आहेत. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे अर्धी वाटी. आणि अख्खे तीळ घेणार आहोत आपण थोडेसे अगदी. आणि जो आपण गुळाचा पाक तयार केला होता तो त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. हा गुळाचा पाक आपण कुकरमध्ये बनवला आहे, गॅसवर नाही. छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. सुंदर अशी आपली लाडूची रेसिपी. त्यानंतर वेलची पावडर टाकली आहे मी, छोटा चमचा.
छान असं मिक्स करून घेणार आहोत. अजिबात हाताला चटके बसणार नाही. अशा प्रकारे तुम्ही जर लाडू बनवले तर, आणि एकदम मऊ होतात. हे बघा, मिश्रण आपलं अशा प्रकारे तयार झालं. आपण हाताच्या साहाय्याने तुम्हाला जसा मोठा छोटा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही लाडू बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे नंतर मी अख्खी तीळ आहेत माझी भाजलेली, त्याच्यावर मी असं घोळून घेणार आहे. बघा किती सुंदर दिसतो आहे आपला लाडू. किती सोप्या पद्धतीने बनवला आहे बघा. त्यानंतर तोपर्यंत आपल्या ज्या वड्या आहेत त्या पण थंड झाल्या आहेत. गरम नव्हतं पण वड्या छान अशा पडत आहेत बघा. हे बघा, थोडंसं घट्ट झाल्यामुळं वड्या छान अशा निघत आहेत. बघू शकता आपण किती सुंदर वर्ण ती पण दिसत आहेत. तुम्हाला मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. अशा प्रकारे तुम्ही उद्या अगदी काहीही तयारी न करता अर्ध्या तासात तुमची बर्फी आणि तिळाचे लाडू तयार होतील. करून बघा. थंडीच्या दिवसात ती खाल्लेली चांगली असतात. सर्वांनीच अगदी आपल्याला उष्णता निर्माण करण्यासाठीच हा सण आपण साजरा करतो. पारंपरिक सण आहे. काही ठिकाणी संक्रांतीला पतंग उडवली जाते, आनंद साजरा केला जातो. इंग्रजी नवीन वर्षातील हा आपला पहिला सण आहे. तो आनंदाने आणि सहकुटुंबाने साजरा करायचा पारंपरिक रीतीने. तीळ हे आपल्या इथे संक्रांतीच्या अगोदर 2 दिवस आंघोळीत तीळ आणि तांदूळ टाकून आंघोळ करतात. आमच्या इकडे तरी करतात. त्याने आपल्याला आपली त्वचा मऊ होते. गरम पाण्यामध्ये तीळ आणि तांदूळ टाकल्यामुळे अशा प्रकारे थंडीच्या दिवसात तीळ खायचे असतात. हे बघा किती सुंदर अशी आपली वडी तयार झाली आहे. तोडून दाखवते बघा, किती सोपी आणि मऊसूत, अगदी ओठाणी खायला येण्यासारखी, आणि महत्त्वाचे म्हणजे वयस्कर लोकांना सहज खाता येणारी अशी आपली तिळाची वडी तयार झाली आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. आणि हे आपले तिळाचे लाडू, हे पण बघा किती सुंदर आणि तेवढेच मऊ, ओठाणी खाता येतील एवढे सॉफ्ट असे झाले आहेत. हे बघा, तोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती सुंदर अगदी. त्यानंतर मी हातावर घोसून घेतले आहेत. हे बघा किती सुंदर झाले आहेत. चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर शेअर करा, छानशी कमेंट करा, हाईप करा. सर्वांना मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.